इन नालायक हिंदुस्तानियों के सामने मैं अपनी अंतिम इच्छा नहीं रखना चाहता. जेलरला प्रश्न पडला की जो माणूस आपल्या देशासाठी आपले प्राण देत आहे, सकाळी 5 वाजता जो फाशीच्या तख्तावर आपल्या देशवासियांसाठी चढणार आहे, तो माणूस असं का म्हणते की हे नालायक हिंदुस्तानियों के लिए मैं कुछ नहीं बोलूंगा. जेलर विचारते की का असं का म्हणते. तो ठाकुर रोशन सिंह सांगते, जिस देश में थूकने के पहले आदमी ये सोचता हो कि हिंदू के साथ में मुसलमान का थूक मिल गया तो क्या होगा, और दलित के साथ में स्वर्ण का थूक मिल गया तो क्या होगा, जहां थूकने से पहले जात और धर्म की चर्चा की जाती है, उस देश में अंग्रेजों को भगाना संभव नहीं. देश को भगाना है तो सारे भेदभाव भूल करके सामने आना पड़ेगा. ये पाप हिंदू धर्म में भी हमें देखने के लिए मिला है करके. आणि ठाकुर रोशन सिंह काय बोलला, सारे हिंदुस्तानी अगर एक समय निश्चित करके अपने मुंह से एक साथ थूक दे तो हिंदुस्तानियों के मुंह से निकलने वाला थूक इतना ज्यादा होगा कि ब्रिटिश सरकार बह करके अरब सागर में गिर जाएगी. लेकिन ये हिंदुस्तानी थूकने से पहले भी धर्म और जात के बारे में विचार करते हैं. व्याख्या खूपच चांगली आहे. धर्माची व्याख्या मुस्लिम धर्माची चांगली आहे, ख्रिश्चन धर्माची चांगली आहे, हिंदू धर्माची चांगली आहे. पण हे चांगली व्याख्या असून सुद्धा आपण वागणूक कशी करत आहोत याच्यावर सर्व अवलंबून असतो. आणि साहित्याचा जो मूळ काम असतो याच्यातला जो चांगला भाग आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साहित्याच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची मीमांसा करून सकारात्मक विचार लोकांमध्ये पोहोचवण्याच्या दृष्टीने काम केले जाते. समाजमध्ये विरोधी विचारचा लिखाण आजच सुरू झाला असं नाही आहे, पूर्वीपासून सुरू झालेला आहे. आपल्याला जर वाचायचंच असेल ना, तो जेव्हा मराठवाडा विद्यापीठच्या नामांतरणचा आंदोलन सुरू होता तेव्हा कवी ग्रेसने लिहिलेला साहित्य वाचा. जी आग पेटली होती ती आग पेटवण्यामध्ये सगळ्यात जास्त कवी ग्रेसची पंक्त्यांचा उपयोग करण्यात आला. समाजमध्ये एखाद्या चांगल्या कामासाठी मशाल पेटवण्याचा काम समाज परिवर्तनाच्या दृष्टीने करणं नितांत आवश्यक आहे. त्याच्यासाठी साहित्याचा वापर झालाच पाहिजे. पण देशाच्या प्रशासनाच्या राष्ट्राच्या विरोधात भाषेचा वापर करून जर साहित्याची रचना होत असेल तो तिथे कुठतरी पूर्णविराम लावण्याची नितांत आवश्यकता आहे. समाज सुधारणासाठी उद्रेकची भाषा हे आपण स्वीकार्य करू शकतो. पण राष्ट्र तोडण्याच्या दृष्टीने जर उद्वेगची भाषा झाली तो अशा साहित्य लिहिला नाही पाहिजे या मानसिकतेचा मी आहे. आजकाल एक नवीन शब्द जन्माला आलेला आहे, ज्याला वारंवार मीडियाच्या माध्यमातून नवीन शब्द लक्षात येतो, अर्बन नक्सलिझम. आता विचार करा, नक्सलवाद आणि समाजवाद किंवा कम्युनिज्म काय है? सबके लिए समान चीज होनी चाहिए, इसको हम कम्युनिज्म कहते हैं. और सबके लिए समान चीज होनी चाहिए, इसको हम कम्युनिज्म कहते हैं. और हमारे संस्कार क्या है? सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, सर्वमंगल मांगल्ये, सर्वे हिते हितेरता, सगल भूमि गोपाल की. या विचार ठेवणारा हा देश, ज्याच्या सगळ्यांच्या स्वास्थ्य, सगळ्यांच्या सुख, सगळ्यांचे सुख संपदाची संकल्पना करण्यात आलेली आहे, हाच तर समाजवाद आहे. याची स्थापना करण्याच्या दृष्टीने पुढे वाटचाल करण्यासाठी कबीर सारखा माणूस जन्माला आला. काकर पाथर जोड़ के मस्जिद दियो बनाए और ताचड़ मुल्ला बांग दे का बहरा हुआ खुदाए, और पाहन पूजे हरि मिले तो मैं पूजू पहाड़, ताते से चाकी भली पिसत खाए संसार. विद्रोह करत असताना सामाजिक व्यवस्थाचा विरोध करणं नितांत आवश्यक आहे. समाज सुधार करून समाज पुनर्रचना करण्याची नितांत आवश्यकता आहे. पण समाज सुधारणाच्या नावाखाली स्थापित शासनाच्या विरोधात बंड पुकारण्यासाठी जी एक नवीन पद्धत आजकाल सुरू झालेली आहे याच्यावर कुठेतरी आळा घालण्याची नितांत आवश्यकता आहे असं माझ्यासारख्या माणसाला वाटतंय. ज्या दिवशी विश्वास पाटीलने पुस्तक लिहिली असेल महानायक,
तेव्हा विश्वास पाटीलने पुस्तक लिहित असताना कधी हे विचार केला नसेल की सुभाषचंद्र बोसची जात कोणती होती, किंवा शिवाजी सावंतने मृत्युंजय लिहित असताना कधी विचार केला नसेल की कर्णची जात कोणती होती. पण आजकाल साहित्य लिहिताना सुद्धा महाराणा प्रताप क्षत्रियांचाच देवता असून जातो. शिवाजीबद्दल लिखाण करत असताना दादाजी कोंडदेवचा जातीबद्दल बोलणं सुरू होऊन जाते. या देशाच्या निर्माण करण्यासाठी ज्या लोकांनी आपला रक्ताचा पाणी केलं, ज्या लोकांनी आपला जीवन दिला, ज्या लोकांमुळे आपण आज जिवंत आहोत एक देश म्हणून, त्या लोकांबद्दल चर्चा करत असताना आपण जातीची चर्चा करून जर साहित्याचा लेखन सुरू केला तो आपण कोणत्या दिशेने वाटचाल करत आहोत असा प्रश्न समोर येईल. आणि सध्याचा जो साहित्य सृजन दिसत आहे त्याची ती गतिशीलता आणि त्याची दिशा त्या दृष्टीने जात आहे. म्हणून हे येणाऱ्या पिढीसाठी एक धोकादायक आहे हे म्हणायला काही अडचण नाही. जेव्हा साहित्य एकमेकाला जोडण्याचा काम करतो त्या परिस्थितीत साहित्याचा वापर करून जर समाजाला तोडण्याच्या दृष्टीने कोणी प्रयत्न केला तो साहित्याचा अर्थच उलट दिशेने चाललेला आहे हे म्हणायला कोणतीही अडचण राहणार नाही. हे सर्व बघत असताना यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोण पुढे येईल? जेव्हा आपण असा विचार करतो तो सध्याच्या स्थितीत त्यांच्या कदम सोबत कदम जोडून कदमताल करणारे लोकांची संख्या जास्त आहे आणि गप्प बसून ऐकणारे लोकांची संख्या त्याच्यापेक्षा जास्त आहे. जर भीष्म पितामहाने शब्द उच्चारला असता तो द्रौपदीचा चीरहरण थांबला असता, पण भीष्म पितामह गप्प बसला म्हणून द्रौपदीचा चीरहरण झाला. याचा अर्थ असा आहे की द्रौपदीचा चीरहरणासाठी दुःशासन किंवा दुर्योधन नाही, भीष्म पितामह सगळ्यात जास्त जबाबदार आहे. जर आपली ही स्थिती अशीच राहिली तो येणारी पिढी ही म्हणणार आहे की जेव्हा हे सर्व घडत होता आणि साहित्याच्या माध्यमातला सामाजिक एकतेचा चीरहरण केला जात होता तेव्हा आपण काय करत होता हा शब्द उच्चारला जाणार आहे. कारण साहित्य एकता लिहून साहित्य जर समाजासमोर आला तर तो साहित्य एकदा लेखी स्वरूपात समोर आल्यानंतर पिढी दर पिढी त्याचा वाचन होतो आणि हळूहळू जुने साहित्य कडला कळ बाजूला होतो. कारण मी म्हणालो कि आचार्य चतुर्सेन की हिंदी ऐसी है कि 3 बार पढ़ता है तब दयाशंकर को समझती है. कल मराठी साहित्य के बारे में लोग बोलेंगे, क्या बोलेंगे कि त्यांचं लिखाण चांगलं असेल पण त्या काळाचा लिखाण आहे. आता लिखाण काळाचा असतो का? संपूर्ण जगात सगळ्यात जास्त ज्या साहित्याचा वाचन होतो ती रामचरितमानस आहे. संपूर्ण जगात आता ती कालबाह्य झाली का? नाही झाली. मराठी साहित्याचे अनेक ग्रंथ आताही मी निश्चित केला की साने गुरुजीची 121वी जयंती आहे, तो महानगरपालिकेने बंद केलेली साने गुरुजीचे नावाची स्पर्धा सुरू झाली पाहिजे. करत आहोत आम्ही 24 डिसेंबरला. का बंद केली मला माहीतच नाही. माझ्याकडे सिनियर सिटीजन लोकचे समूह आला, त्यांनी एक कार्यक्रम घेतला 1 ऑक्टोबरला सिनियर सिटीजन डे. मी त्याच्यासाठी पूर्ण व्यवस्था केली आणि व्यवस्था केली तर जेव्हा कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे सुरू झाला. मला वाटलं आपली स्पर्धा कुठे आहे. निर्णय घेतला की पुन्हा सुरू करायला पाहिजे. साने गुरुजी सारखा माणूस आता श्यामची आई म्हटल्यानंतर असं कोण इथे असेल ज्याला त्याची आठवण नाही? हे साहित्य कालबाह्य होऊ शकते का? जो गीत साने गुरुजींनी लिहिला हा कालबाह्य होऊ शकते का? साहित्य कधीही कालबाह्य नसतो, तो कालातीत असतो. आणि प्रत्येक वेळ जेव्हा जेव्हा समाज अडचणीत होतो तेव्हा त्याचा मार्गदर्शन करण्याचा कायम साहित्यच करतो, दुसरा कोणी करत नाही. आणि समाजमध्ये जे काही घडणवळण होते त्याचा प्रतिबिंब सुद्धा साहित्यमध्ये आपल्याला प्रदर्शित होतो. म्हणून आप म्हटलं जाते की साहित्य यह समाज का आईना है.
पण आईना कशासारखे असतो? आरसा या कामासाठी असतो की आपलं तोंड पाहायचं, सर्व ठीकठाक आहे तर ठीक आहे, काही खराब असेल तर त्याला दुरुस्त करायचं. तो साहित्याच्या माध्यमातून जर समाजच्या दर्शन होत असेल आणि त्याच्यात काही त्रुटी असेल तर ते त्रुटी सावरण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो की ते त्रुटी लोकांसमोर वारंवार दिसली पाहिजे, या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. आपण त्या आरसेचा वापर कशासाठी करतो याच्याकडे लक्ष देणं नितांत आवश्यक आहे. जर आरशामध्ये चेहऱ्यामध्ये बदसूरती लक्षात आले तो हा बदसूरत आहे, हा बदसूरत आहे, हा बदसूरत आहे हे मांडायचं की ते बदसूरती मिटवून त्याला खूबसूरत करण्याच्या दृष्टीने वाटचाल करायची. या दृष्टीने साहित्याचा सृजन होणं नितांत आवश्यक आहे की समाजमध्ये जे काही त्रुटी आहे ते त्रुटीच्या संशोधन करण्याच्या दृष्टीने समाजाचा साहित्याचा वापर केला पाहिजे, या मानसिकतेचा मी आहे. वर्तमान काळात साहित्य जो आहे, मी सांगायचं असेल तो सांगायला काही अडचण नाही. प्रकाशजी, माझी मुलगी 12वी पास झाली. 12वी पास झाल्यानंतर CETची एक्झाम दिली. एक्झाम दिल्यानंतर तिथं रामदेव बाबाला कम्प्युटर सायन्समध्ये ॲडमिशन कन्फर्म झाला. माझा एक मित्र आला, मला म्हणाला की एकदा IQ टेस्ट करून घे. मी IQ टेस्ट करायला डॉक्टर आपटे आहे त्यांच्याकडे गेलो. डॉक्टर आपटे म्हणाले, हिला इंजिनियर करायचा नाही, हिची ज्या IQ आहे त्याप्रमाणे ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्यासाठी याच्या मेंदू तयार आहे, म्हणून हे इंजिनिअरिंग बंद कर, आर्ट शिकव. मी आपल्या मुलीला घेऊन LAD कॉलेजमध्ये गेलो ॲडमिशन करायला. ॲडमिशन करत असताना त्याने सब्जेक्ट निवडले. हिस्ट्री घेतला, बापाची हिस्ट्री आहे म्हणून पहिले हिस्ट्री घेतला. बाप राजकारणी आहे म्हणून पॉलिटिकल सायन्स घेतलं. समाजातला अर्थकारण कळला पाहिजे म्हणून इकॉनॉमिक्स घेतला. हे 3 विषय घेतल्यानंतर कंपल्सरी इंग्लिश घेतला, एक इंग्लिश लिटरेचर घेतला. आता संस्कृत घ्यायचा, मराठी घ्यायचा की हिंदी घ्यायचं? तर दयाशंकर तिवारीची मुलगीने संस्कृत नाही घेतला, मराठी नाही घेतला, हिंदी नाही घेतला, ऑप्शनल इंग्लिश घेतला. आता हिंदीचा प्रवक्ता म्हणून दयाशंकर तिवारी देशभरात भाषण करते आणि दयाशंकरची मुलगी हिंदी घेत नाही. ही चांगली बाब नहीं है. मैं खुश होकर ये बात नहीं बता रहा हूं, ये मेरे मन का दुख है कि अगर मेरे घर में मेरी बेटी हिंदी लेने के लिए तैयार नहीं है और ऐसा प्रत्येक घर में कल मराठी पढ़ने वाले बंद हो जाएंगे, हिंदी पढ़ने वाले बंद हो जाएंगे, तो ये देश जो भाषाओं से समृद्ध हुआ है उस देश का क्या होगा, उस देश की संस्कृति और उस देश के संस्कारों का क्या होगा कर. ह्याच्यासाठी भाषा जपणं नितांत आवश्यक आहे. मी जे खंत व्यक्त केला की 6,86,000 शब्द मराठी भाषेतले अदृश्य झालेले आहे. वर्तमान साहित्याच्या माध्यमातून नवसृजन करणाऱ्या लोकांना, जुने लोकांसोबत बसून ते शब्दांची पुन्हा आठवण करून देणं नितांत आवश्यक आहे आणि त्या शब्दांचा पुनर्वापर करणं नितांत आवश्यक आहे. कारण शब्द लुप्त नाही झाले पाहिजे. एकदा शब्द लुप्त गेले, मेंदू सुप्त झाला हो, तो माणूसच राहत नाही. आणि मेंदू सुप्त करायचा आहे तर त्याचा विचार करण्याची जी भाषा आहे ती भाषेला सगळ्यात पहिले संपवून टाका, माणूस आपोआप संपून जाते. आपल्याला सांगायचं असेल ना, तो एक यंग टर्क म्हणून आपण कमाल पाशाचं नाव ओळखतो. कमाल पाशाने काय केला? कमाल पाशा ने बगदाद में खलीफा नाम का एक व्यक्ति था, उसको अपने पद से हटा दिया. फक्त खलीफाला नाही हटवला, पर्शियन आणि उर्दूमध्ये जे काही शिक्षण होतं ते बंद केला आणि रोमन लिपीमध्ये शिक्षण सुरू केलं. म्हणजे त्याला क्रांती घडवायची होती, नवीन विचार आणायचा होता, तो त्याच्यातली सर्व धार्मिक भाषा बंद करून क्रांतिकारी नवीन भाषा सुरुवात केली. की जर भाषा जिवंत राहिली तो हे धार्मिक राहणारच. म्हणून भाषाच संपवली, भाषा संपवली, देश संपला, पूर्ण जगभरात खिलाफत आंदोलन उभा झाला. भारतात भारतीय इतिहासाचा एक सगळ्यात मोठा आंदोलन म्हणून खिलाफत आंदोलन जगला. ही गोष्ट वेगळी आहे की त्याच्यातच राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लोकमान्य बाळ गंगाधर तिलक हा दोघांचा नाही जमला आणि लोकमान्य टिळक 1917चा लखनौ अधिवेशनच्या कार्यकाळात त्यांनी उच्चारलं की महात्मा गांधीने खिलाफत आंदोलनाच्या समर्थन करून या देशाच्या पाठीवर खंजर घोपला आहे. हे सुद्धा म्हणाले
की खिलाफत आंदोलन को समर्थन हा लखनौ अधिवेशनमध्ये देण्यात आलेला आहे. ते प्रेसमध्ये उच्चारले की लखनौची इंग्रजी स्पेलिंग आहे LUCK लक NOW नाऊ. LUCK लक अर्थात किस्मत, नाऊ यानी अभी. द्विराष्ट्रवाद की किस्मत आज से खुल गई है. इस प्रकार से लोकमान्य बाल गंगाधर तिलक ने 1917 मध्ये उच्चारण केला. समाज जागृतीसाठी गैरभाषाचा वापर करून सकारात्मक समाज उद्बोधन करण्यासाठी एखादा वेळी वापर करण्यात आला तो त्याच्यातला सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण हा आहे. म्हणून याचा उल्लेख मी केला. याच्यात राष्ट्रपिता महात्मा गांधीबद्दल काही बोलायचा किंवा लोकमान्य बाल गंगाधर तिलक बद्दल काही बोलायचा हा विषय नाही. एखादा विशिष्ट विषय सकारात्मकरित्या समाजांसमोर मांडण्यासाठी एखादा विदेशी भाषेचा जर आपण वापर केला तो साहित्यामध्ये अनेक ठिकाणी जुन्या काळातील अशी शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे. समोर त्याची मीमांसा आपल्या मायबोलीमध्ये करण्यात आलेली आहे. हा अपेक्षित आहे, याच्यात काही गैर नाही. पण फक्त गैरभाषेचा वापर करून आपला शब्द लुप्त करण्याच्या दिशेने जे वाटचाल सुरू आहे हे कुठेतरी बंद झाली पाहिजे असं मला वाटते. हा देश जगण्यासाठी साहित्य नितांत आवश्यक आहे. हिंदुस्थानमध्ये कोणतीही भाषा असो त्याच्यातला साहित्यकारांची कमी नाही. आता प्रकाशजी बोलले की आम्ही साहित्य संमेलन घेतो तर नवीन लेखन करणारे लोकांची संख्या वाढलेली आहे. लिखाणमध्ये लोकांचा खूप रुझान आहे. याचं मोठं कारण आहे. याचं मोठं कारण असं आहे की ज्या परिस्थितीत मागील 1.5 वर्षापासून समाज जगत आहे, समाज झटत आहे, या 1.5 वर्षापासून लोकांना काय मिळालं. मी गमतीत म्हणतो की हातात कम्प्युटर किंवा हातात लॅपटॉप किंवा हातात मोबाईल आणि आपली मान खाली करून माणूस काही ना काही करत राहते. जिस समाज ने पिछले 1.5 साल में अपनी गर्दन को नीचे ही करके रखा है उसको गर्दन ऊंची करके जगने का अधिकार है कि नहीं है. विज्ञान सांगतो की शेफ्टीचा वापर बंद झाला म्हणून माणसाची वारणाची सेफ्टी गेली आणि माणूस झाला. आणि सांगण्यात येते की जर बोटांचा वापर हळूहळू झाला तो बोटं गायब होतील. त्याला हेरिडिटरीचा नियम सांगतात, इव्होल्युशनची थेरी सांगतात. आपण समजा जर आपण असंच राहणं सुरू केलं तो येणारी पिढी जेव्हा जन्माला येईल तो कशी होईल. आणि गाडी चालवत असताना सुद्धा आपण असंच राहतो. तो जर आपला येणारा मुलगा असाच जन्माला आला तर कुणाला दोष द्यायचा आपण. समाजात वावरत असताना समाजात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करणं नितांत आवश्यक आहे. पण हे वापर करत असताना आपली संस्कृती, आपले संस्कार जोपासले गेले पाहिजे या दृष्टीने सुद्धा लक्ष देणं समाजाची नितांत आवश्यकता आहे. आणि यासाठी वारंवार जागृती करण्याचं काम जगात समाजात असलेल्या वर्तमान साहित्यकारांनी करायला पाहिजे असं मला वैयक्तिकदृष्ट्या वाटते. फक्त एक शेवटचं उदाहरण देतो आणि माझा विषय संपवतो. माननीय नितीनजी गडकरी यांनी नागपुरात एक कार्यक्रम घेतला होता. तो कार्यक्रम शेखर सेन नावाचा एक कलाकार आहे. त्या शेखर सेन नावाचा जो कलाकार आहे त्याने नागपुरात आपला वसंतराव देशपांडे हॉलमध्ये एक एकपात्री नाटक केला होता. आणि एकपात्री नाटक गोस्वामी तुलसीदासवर करण्यात आलेला होता. शेखर सेन एकपात्री नाटकमध्ये एकच माणूस मंचावर डायलॉग बोलतो. तो डायलॉग बोलत असताना संवाद सुरू असताना एक मोबाईलची घंटी वाजली. घंटी वाजली तो त्याला डिस्टर्बन्स झाला. त्यांनी इशारा केला की भैया मोबाईल बंद करो. पुन्हा संवाद सुरू झाला. पुन्हा संवाद सुरू झाला. पुन्हा घंटी वाजली. शेखर सेन ने पुन्हा भैया, फिर घंटी बंद हो गई. पुन्हा संवाद सुरू झाला. 5 मिनिटांनंतर तिसऱ्यांदा घंटी वाजली. शेखर सेन म्हणाला तुंतुना बंद करूंगे. चौथ्यांदा पुन्हा घंटी वाजली. आता शेखर सेन बसून गेला. आणि शेखर सेन म्हणाला की जर तुम्हाला मोबाईलच बंद करायचा नाही आहे तर मी नाटकच बंद करतो. आणि एक कथा त्याने सुरुवात केली. शेखर सेनने सांगितलं जेव्हा रामाने रावणचा वध केला तो वध केल्यानंतर राम लक्ष्मण सोबतकडे गेले आणि लक्ष्मणला सांगितला की लखनलाला
रावण प्रकांड विद्वान आहे, याच्याकडे जाऊन दर्शनशास्त्राची आणि राजनीतीशास्त्राची शिक्षा घेऊन टाक. लक्ष्मण जसा रावणकडे वाटचाल करायला लागला तितक्याच्यात जेवढे राक्षस होते त्यांनी लक्ष्मणला थांबवला आणि थांबून सांगितला की रावणवर पहिला अधिकार आमचा आहे, तो आमचा कुलदैवत आहे, आमचा अधिष्ठाता आहे, म्हणून पहिले आम्ही रावणसोबत चर्चा करू, नंतर तुम्ही करायचे. लक्ष्मण बाजूला गेले. सर्व राक्षस रावणकडे एकत्र झाले आणि म्हणाले की हे 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 आद्य दैवत, जेव्हापर्यंत आपण होते, आपण असताना आम्ही खूप धर्माची सत्यानाशी केली, परिवाराची सत्यानाशी केली, संस्कारची सत्यानाशी केली, संस्कृतीची सत्यानाशी केली, खूप माल लुटलं. आता आपण चालले आहात, आता आमचं नेतृत्व कोण करणार? रावण म्हणाला की वत्स, घाबरायची काही आवश्यकता नाही. हा त्रेता युग आहे, मी आता चाललो, पण घाबरायचा नाही, कलयुगमध्ये माझा पुनर्जन्म होणार आहे. फक्त एवढाच आहे की तेव्हा 10 मुंडीचा रावण होणार नाही. रावणचा एक नॅनो मॉडेल येणार आहे आणि त्याचं नाव मोबाईल राहणार आहे. जी धर्म, संस्कृती, सभ्यता, परिवार, राक्षस म्हणून तुम्ही सत्यानाश करू शकलो नाही ना, ते सर्व माझा नॅनो मॉडेल करून टाकेल. तुम्हाला काही करण्याची गरजच नाही. आजकाल साहित्य म्हणजे मोबाईल, साहित्य म्हणजे व्हॉट्सअप, साहित्य म्हणजे मेसेज. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जे चाललं आहे तोच जग, याप्रमाणे वागण्याची पद्धती सुरू झालेली आहे. आपण कल्पना करा की एखाद्या मुलाला आपण 30चा पहाडा बोलायला सांगा, 28चा पहाडा बोलायला सांगा, येत नाही. आताही प्रकाशजीला सांगा, उभे होऊन बोलतील. जेव्हापासून आपण कॅल्क्युलेटरचा वापर सुरू केला ना, तेव्हापासून आकडेची गिनती बंद झाली, पहाडे बंद झाले. शिक्षकांनी सुद्धा पहाडे वाचन बंद केला. अशीच स्थिती जेव्हा प्रत्येक गोष्ट आपण कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर करणार आहोत, तेव्हा माणसाची लिखाणची स्थिती सुद्धा सुटणार आहे. आणि ज्या दिवशी माणसाच्या हाताने लेखणी सुटली, त्या दिवशी या जगाचा कोण मालक आहे, खरा मालक कोण आहे, हे ठरवणंच कठीण होईल. हिंदी साहित्य में बड़ी सुंदर 4 पंक्तियां हैं कि कभी उठा कलम की इंकलाब आ सके और गाफिल की जिंदगी में भी सैलाब आ सके करके. आप कल्पना कीजिए, कमल कलम में वो प्रेरणा है, वो शक्ति है. हम दीपावली का पूजन करते हैं. दिवाळीच्या पूजनमध्ये वही आणि लेखणी कशासाठी असतो? आणि लेखणीच्या पूजन करत असताना आपण मंत्र कोणता म्हणतो? महाकालीच्या. कालीच्या अवतारची कल्पना आपण करा, कशासाठी कालीने अवतार केला होता. आणि दीपावलीची पूजन करत असताना लक्ष्मीसोबत महाकाली म्हणून जर आपण लेखणीचं पूजन करतो, तो लेखणीचं स्वरूप काय असायला पाहिजे हा त्याच्यातनं लक्षात येतो. आणि जगात स्त्री आणि पुरुष स्वतंत्रतावर कितीही चर्चा झाली, तो फक्त हाच हा देश आहे ज्या देशामध्ये असा चित्र दिसते की खाली पुरुष लोटलेला आहे आणि त्याच्या सीन्यावर पाय ठेवून एक नारी उभी आहे. तो कालीचा स्वरूप आहे. नारीचा उद्रेक रूप थांबवण्यासाठी पुरुष त्याच्या पायासाठी लोटून त्याची उद्रेकता थांबवण्यासाठी सुद्धा तयार असतो. ही मानसिकता फक्त आणि फक्त आपल्याच देशात आहे. ही सर्व बाब या देशाची संस्कृतीची आहे, या देशाची संस्काराची आहे. पण हळूहळू या सर्व गोष्टींचा विपर्हास करून कुठे सुधारच्या नावावर, कुठे विद्रोहच्या नावावर हे सर्व सुरू असतात. प्रकाशजी, मला एक संधी आली. 100 वर्ष झाले गीत रामायणच्या रचनेला आणि 100 वर्ष झाल्यानंतर कांचनताई गडकरीने असा निर्णय घेतला की 100 गीत रामायणचे कार्यक्रम झाले पाहिजे. जेव्हा 100 गीत रामायणचे कार्यक्रम ठरले, तो 99 कार्यक्रम देशभरात झाले. 100वा कार्यक्रम अयोध्येला झाला. आता अयोध्येला गीत रामायण आणि तेही मराठीमध्ये, तर तिथे संतांना काय करणार? माझ्यावर जबाबदारी देण्यात आली की दयाशंकर, तुला तिथे जाऊन गीत रामायणचं संचालन करायचं आहे. तो गीत रामायणमध्ये मराठीत कोणता गीत गायला जात आहे, कोणता नृत्य करण्यात येत आहे, हा रामायणचा कोणता प्रसंग आहे, ते गीत सुरू होण्याच्या आधी मी हिंदीमध्ये म्हणायचा, मग मराठीत गीत व्हायचा, मराठीत
नृत्यासाठी तर काही भाषा नसतो, पण गीत मराठीत व्हायचा, त्या भावमध्ये नृत्य व्हायचे. नंतर काय झाला हे मी हिंदीमध्ये सांगायचा. आणि हे सांगत असताना तुलसीदास ने रामचरितमानस में इस प्रसंग के लिए कौन सी चौपाई लिखी ते समोर मांडायचा. तेव्हा संतांना कळायचं आणि ते ताळी वाजवायचे. प्रकाशजी, पहिले दिवस फक्त 70 लोक होते, कारण मराठीमध्ये कोणाला ऐकेल. जेव्हा दुसरे दिन अखबारमध्ये छापून आला की याचा हिंदीमध्ये संवाद साधून सूचना करत आहे, तर दुसऱ्या दिवशी 600-700 लोक ऐकायला आले. आणि जेव्हा सत्कार करण्याची संधी आली तर सर्व संत समोर आले. त्यांनी सांगितलं की सत्कार कलाकारांच्या नंतर केला, पर याच्याकडे ज्यांना समजावला की हे काय सुरू आहे म्हणून. भाषा यह संप्रेषण का काम करती है, जोड़ने का काम करती है. भाषा ये तोड़ने का काम कभी नहीं करती. और जो भाषा जोड़ने का काम करती है, संप्रेषण का काम करती है, संश्लेषण का काम करती है, तीच भाषा तोडण्यासाठी वापर करणं हा खरा तर वाग्दायनीसोबतच अत्याचार आहे. म्हणून या देशाची एकता अखंडता कायम ठेवण्याच्या दृष्टीने साहित्याच्या लेखन करत असताना जुने शब्दांची पुनः आठवण करणं नितांत आवश्यक आहे. जुने शब्दांची पुनर्स्थापन करणं नितांत आवश्यक आहे, जेणेकरून आपली मराठी मायबोली जगली पाहिजे, जुने शब्द संकलन जगले पाहिजे. आणि भाषा जगली तो आपण जगणार आहोत. एकदा भाषा मेली की आपल्याला कोणीही विचारणार नाही. म्हणून भाषा जगवण्यासाठी आपण प्रयत्न करावा ही अपेक्षा करतो. मी पहिल्यांदा मराठीत बोललो, काही चुकला असेल तर मला क्षमा करावा. आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद.